नमो बुद्धाय मित्रांनो, आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मन शांतीवर स्वागत आहे. आपण भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र ग्रंथाचे वाचन करीत आहोत. मित्रांनो, मागील वाचनात आपण रठ्ठपालाची धम्मदीक्षा याचा काही भाग वाचला होता. त्यात आपण पाहिले होते की भगवान बुद्ध रठ्ठपालाला त्याच्या आईवडिलांची परवानगी घेऊन येण्यास सांगतात व तो कसा हट्ट करून त्याच्या आईवडिलांची परवानगी मिळवतो व भिक्खू झाल्यावर जेव्हा तो त्याच्या स्वतःच्याच घरी भिक्षाटनासाठी जातो तेव्हा त्याला तेथे भिक्षा मिळत नाही. हा पूर्ण घटनाक्रम पाहिला आणि आता त्या समोरील भाग. चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला. याप्रमाणे स्वतःच्या वडिलांच्याच घरी रठ्ठपालाला काहीही मिळाले नाही. नुसतं नकार सुद्धा नाही, पण शिव्या मात्र मिळाल्या. त्याच वेळी घरातील एक दासी आदल्या दिवशीचा शिळा भात फेकून देण्याच्या बेतात होती. तेव्हा रठ्ठपाल तिला म्हणाला, ताई, ते जर तू टाकून देणार असशील तर ते माझ्या या पात्रात घाल. त्याच्या भिक्षा पात्रात भात घालीत असताना त्याचा आवाज, हात आणि पाय तिने ओळखले आणि सरळ मालकिनीकडे जाऊन मोठ्याने म्हणाली, मालकीनबाई, आपले धाकटे धनी परत आले आहेत. तू म्हणतेस ते खरे असेल तर तू दास्यतेच्या या बंधनातून या क्षणीच मुक्त झाली असे समज. रठ्ठपालाची आई म्हणाली, आणि आपल्या मुलाच्या आगमनाची वार्ता ऐकल्याचे आपल्या पतीला सांगण्यासाठी घाईघाईने निघून गेली. कुंपणाजवळ बसून रठ्ठपाल तो शिळा भात खात असतानाच त्याचा पिता तेथे येऊन उद्गारला, बाळ, तू शिळा भात खात आहेस हे खरे आहे का? तुला आपल्या स्वतःच्या घरी खायला हवे नव्हते का? गृहस्था, गृहहीन बनलेल्या आम्हाला घर कसले? आम्ही तर घर सोडले आहे. मी तुमच्या घरी आलो होतो, पण मला तेथे काहीही मिळाले नाही. नुसता नकारही मिळाला नाही, शिव्या मात्र मिळाल्या. ये बाळ, आपण घरी जाऊ. नको गृहस्था, आजचे माझे जेवण झाले आहे, रठ्ठपाल म्हणाला. ठीक आहे, पण बाळ, उद्या तुझे भोजन माझ्या इथे करशील असे वचन दे. भिक्खू रठ्ठपालाने मौन धारण करून आपली संमती दिली. नंतर त्याचे वडील घरात गेले. तेथे त्यांनी सोन्या रुपयाच्या लगडी रचून त्यावर गालिचे अंथरण्याची आज्ञा दिली. पूर्वाश्रमीच्या रठ्ठपालाच्या स्त्रिया असलेल्या आपल्या सुनांना त्यांच्या पतीला आवडत असलेल्या सर्व साज शृंगार करण्यास सांगितले. रात्र संपल्यावर सकाळीच घरात भोजनासाठी उत्तम पदार्थ करून ठेवण्याची आज्ञा त्याच्या पित्याने दिली आणि तयारी झाल्यावर मुलाला कळविले. दुपार होण्यापूर्वी चिवर परिधान करून आणि भिक्षापात्र घेऊन भिक्खू रठ्ठपाल स्वतःसाठी ठेवलेल्या आसनावर येऊन बसले. नंतर त्या सोन्या रुपयाच्या राशीवरून गालिचे काढण्याची आज्ञा देऊन त्याचा पिता म्हणाला, हे तुझे मातृधन आहे, पितृधन आहे. ती तुझ्या पितामहाची संपत्ती आहे, तुला भोगण्यासाठी आणि पुण्य करण्यासाठी सुद्धा. दोन्हींसाठी तुला भरपूर संपत्ती आहे. ये बाळ, तुझी श्रमणचर्या सोडून दे. गृहस्थांच्या जीवनाचा पुन्हा अवलंब कर. भोग, उपभोग आणि सत्कृत्य देखील कर. रठ्ठपाल म्हणाले, गृहस्था, तुम्ही माझा सल्ला ऐका आणि या सगळ्या संपत्तीच्या राशी तुम्ही घेऊन जा आणि गंगा नदीत बुडवून टाका. का? कारण तिच्यामुळे तुम्हाला फक्त दुःख, शोक, संकटे, मानसिक व शारीरिक यातना आणि क्लेशच भोगावे लागतील. भिक्खू रठ्ठपालाच्या पायांना मिठी मारून त्याच्या पूर्वाश्रमीच्या स्त्रिया त्याला विचारू लागल्या, ज्यांच्यासाठी आपण हे ब्रह्मचर्याचे जीवन जगत आहात त्या अप्सरा आहेत तरी कशा? ते म्हणाले, भगिनींनो, कोणत्याही अप्सरांसाठी मी ह्या जीवनाचा अवलंब केलेला नाही. आपल्याला त्यांनी भगिनी म्हटल्याचे ऐकल्याबरोबर त्या स्त्रिया मूर्छित होऊन जमिनीवर पडल्या. रठ्ठपाल आपल्या पित्याला म्हणाले, गृहस्था, मला अन्न द्यायचे असेल तर दे, मला त्रास देऊ नकोस. बाळ, भोजन तयार आहे, सुरुवात कर, पिता म्हणाला. आणि मुलगा पोटभर जेवेपर्यंत त्यांनी त्याला उत्तमोत्तम पदार्थाचे भोजन दिले.
भोजन झाल्यावर कुरु राजाच्या मृगवनात ते परतले आणि दुपारच्या भर उन्हात ते तेथे एका झाडाखाली बसले. आपण पाहायला येण्यापूर्वी ते वन स्वच्छ करून ठेवावे अशी राजाने त्याच्या पारध्याला आज्ञा दिली होती. आणि तो आज्ञाधारक शिकारी आपले काम करीत असताना तेथे एका झाडाखाली दुपारच्या भर उन्हात रठ्ठपाल बसले असल्याचे त्याने पाहिले आणि राजाला जाऊन बातमी दिली की वन व्यवस्थित आहे, परंतु ज्याच्याविषयी महाराजांनी अनेक वेळा ऐकले आहे तो रठ्ठपाल तेथेच एका झाडाखाली बसलेला आहे. आज वनाची काळजी करण्याचे कारण नाही. राजा म्हणाला, मी आज जाऊन त्या वंदनीय पुरुषाला भेटतो. म्हणून प्रवासासाठी भोजनाची तयारी करण्याची आज्ञा देऊन तो रथात बसला आणि नगरातून राजेशाही मिरवणुकीने रठ्ठपालांना भेटण्यासाठी निघाला. रथातून जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत गेल्यावर राजा आपल्या परिवारासह पायी चालू लागला आणि रठ्ठपालाकडे गेला. परस्परांना अभिवादन केल्यावर राजाने उभे राहूनच रठ्ठपालांना एका पुष्पराशीवर बसण्याची विनंती केली. नाही महाराज, आपण तेथे बसा, माझे हे आसन आहे. आसनस्थ झाल्यावर राजा म्हणाला, रठ्ठपाल, माणसाच्या 4 हानी असतात की ज्याच्यामुळे तो आपल्या डोक्याचे दाढी मिशीचे केस काढून टाकतो, पीत वस्त्रे धारण करतो आणि गृहत्याग करून गृहहीन होतो. त्या 4 हानी म्हणजे म्हातारपण, अनारोग्य, दारिद्र्य आणि नातलगांचा मृत्यू ह्या होत. समजा एका बऱ्याच वयाचा म्हातारा मनुष्य आहे, वृद्धत्वामुळे थकलेला आणि मरणाच्या पंथास लागलेला आहे. आपली स्थिती तो ओळखतो आणि अधिक संपत्ती मिळविण्यात किंवा मिळविलेल्या संपत्तीचा सदुपयोग करण्यातील अडचणींची त्याला जाणीव होते. म्हणून तो परिव्राजक बनण्याचे ठरवितो. यालाच म्हातारपणाची हानी म्हणतात. परंतु तू तर भर ज्वानीच आहे. तुझे केस काळे भोर असून वृद्धत्वाचा त्यांना स्पर्शही झालेला नाही. तू रूप यौवन संपन्न आहे. तुझा वृद्धत्वामुळे होणारा कोणताही तोटा झालेला नाही. मग तुला असे काय समजले किंवा तू असे काय पाहिलेस व ऐकलेस की ज्यामुळे तू गृहत्यागाचा मार्ग पत्करलास? किंवा समजा रोगाची यातना भोगणारा किंवा अतिशय आजारी असा मनुष्य आहे. तो आपली स्थिती ओळखतो आणि अधिक संपत्ती मिळविण्याकरिता किंवा मिळविलेल्या संपत्तीचा सदुपयोग करण्यातील अडचणी त्याला जाणीव होते. म्हणून तो परिव्राजक बनण्याचे ठरवितो. यालाच अनारोग्याची हानी म्हणतात. परंतु तू आजारी नाहीस की यातनाही भोगीत नाहीस. तुझ्या नेमस्त प्रकृतीमुळे तुझी पचन शक्ती चांगली राहिली आहे. म्हणून अनारोग्यामुळे जो तोटा होतो तसा तुझा झालेला नाही. मग तुला असे काय समजले किंवा तू असे काय पाहिलेस व ऐकलेस की ज्यामुळे तू गृहत्यागाचा मार्ग पत्करलास? किंवा तिसऱ्या एका माणसाचे उदाहरण घेऊ. श्रीमंत आणि वैभवशाली झाल्यानंतर आणि क्रमाक्रमाने ते वैभव गमावल्यानंतर तो आपली स्थिती ओळखतो. अधिक संपत्ती मिळविण्यातील किंवा मिळविलेल्या संपत्तीचा सदुपयोग करण्यातील अडचणींची त्याला जाणीव होते. म्हणून तो परिव्राजक होण्याचे ठरवितो. यालाच दारिद्र्यतेमुळे उत्पन्न होणारी हानी म्हणतात. परंतु तू तर दारिद्र्य नाहीस किंवा संपत्ती शून्य नाहीस. तुला तर दारिद्र्यपणाने उत्पन्न होणाऱ्या कोणत्याही हानीचा धोका नाही. मग तुला असे काय समजले किंवा तू असे काय पाहिलेस किंवा ऐकलेस की ज्यामुळे तू गृहत्यागाचा मार्ग पत्करलास? किंवा एक असे उदाहरण घेऊ की ज्या माणसाचे सगळे संबंधी मृत्यू पावू लागले आहेत. ज्याच्या नातेवाईकांचा मृत्यू झाला, त्याला आणखी संपत्ती मिळविण्यात कष्ट होतात किंवा जे काही त्याच्याजवळ आहे त्यामध्ये त्याची निभत नाही. तेव्हा तो परिव्राजक होण्याचे ठरवितो. याला नातलगांच्या मृत्यूमुळे झालेला तोटा म्हणतात. परंतु तुला तर मित्र आहेत, नातलग खूप आहेत. नातलगांच्या मृत्यूमुळे जो तोटा होतो तसा तुझा तोटा झालेला नाही. मग तुला असे काय समजले किंवा तू असे काय पाहिलेस किंवा ऐकलेस की ज्यामुळे गृहत्याग करण्याचा मार्ग तू पत्करलास? रठ्ठपाल उत्तरले, महाराज, मी गृहत्याग करून गृहहीन झालो याचे कारण असे की ज्ञानी आणि दार्शनिक सम्यक संबुद्धांनी सांगितलेली 4 तत्वे मी समजून घेतली, पाहिली आणि ऐकली.
ती 4 तत्वे अशी: 1. जग अनित्य असून सतत परिवर्तनशील आहे. 2. जगाचा रक्षणकर्ता किंवा पालनकर्ता असा कोणीही नाही. 3. आपली कशावरही मालकी नाही, प्रत्येक वस्तू मागे ठेवूनच आपल्याला जावे लागते. 4. तृष्णेच्या आहारी गेल्यामुळेच जगात दुःख आहे. विलक्षण, खरोखरच उत्कृष्ट, राजा उद्गारला. भगवंतांनी सांगितलेले ते किती बरोबर आहे. मित्रांनो, आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया. तेरा मंगल, तेरा मंगल, तेरा मंगल होय रे. सबका मंगल, सबका मंगल, सबका मंगल होय रे. नमो बुद्धाय.